देवा देवा देवा, देवा एक समस्या आहे, महत्वाचं बोलायचं आहे. शेतकऱ्यासनी कंचा बी आधार उरला नाही बघा. तुम्ही त्यासनी एकदा भेटला असत तर. ठीक आहे, चला. मायसा, 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 अगं काय आहे? कुठे होतीस तू आणि किती शोधायचं ग तुला? बाबा, मायसा, 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 अगं अशी कोणासही न सांगता अचानक तू कुठे निघून गेली होतीस? मायसा, आम्ही सारेच चिंतेत पडलो होतो आणि सांज वेळी अशा निर्जन स्थळी येणे उचित नव्हे. शिवाय गावाबाहेर ढोल नगाऱ्यांचा आवाज ऐकला आणि भीतीने जीवाचा थरकाप उडाला आमच्या. बाबा, मी मंदिरात पूजा करत होते. अचानक मला डमरूचा आवाज यायला लागला. सर्वत्र चंदनाचा सुगंध दरवळू लागला. कुणीतरी आले याची चाहूल लागली. या सर्व संकेतांवरून माझी खात्री आहे इथे प्रत्यक्ष महादेव आले होते. बाबा, आपण माणसं होत माणसा. यापूर्वी अनेकदा तू अशीच वेड्यासारखी वागलीस. महादेवांच्या प्रेमात तू इतकी वाहत जाऊ नकोस की या जगावेगळ्या प्रेमापोटी दुःखी होशील. तू काही लहान नाही राहिलीस आता. अगं या वयात हे असं फिरणं किती धोक्याचं आहे कळत नाही का तुला? अगं वेळी अवेळी तुला कोणी पाहिलं तर लोक काय म्हणतील? एका बाजूला तुझ्या विवाहाची बोलणी चालू आहेत पण तुझ्या डोक्यात मात्र एक आणि एकच वेड. माणसा जागी हो, भानावर ये. आई, तू माझ्यावर विश्वास ठेव. बाबा, तुम्ही तरी समजावून सांगा ना हिला. आई, ते प्रत्यक्ष महादेवच होते. माझ्या प्रार्थनेमुळे ते इकडे आले होते. आणि तुम्हाला वाटतंय ना मला वेड लागलंय? हो, मला वेड लागलंय. मला महादेवांचं वेड लागलंय. इथे आता प्रत्यक्ष महादेवच आले होते. हे कोणी कितीही नाकारलं तरी मी नाही नाकारू शकत. तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास नाहीये ना? मग हे बघ.
हा दाखला महादेव या ठिकाणी आले असावेत यासाठी पुरेसा नाही. मंदिरात अनेक धनिक भाविक लोक येतात. कदाचित त्यापैकी कुणाचाही असेल. आता लवकरच अंधारही पडेल, त्यामुळे या ठिकाणाहून लवकरात लवकर घरी जाणे हेच इष्ट ठरेल. अहो पण उगाच या विषयावर अधिकाधिक चर्चा करणे योग्य नव्हे. चला. चल. गेल्या वर्षाला जी दडी मारली पावसानं तो परत आलाच नाही. समजे वाट पाहून दमून गेले. पेरलेलं बियाणं मातीतच करपून गेलं. बायका पोरं जगली. कणगीत ठेवलेलं धान खाऊ 10 खंडी धान तेवढं होतं सावकाराचं. म्हटलं यंदाचा वरती पाऊस आला की समजा देणं देऊन टाकू. पण सावकार मानायलाच तयार नाही. त्याला आमचं रगीत हवंय. योगा न्याय आहे देवा. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, ज्याच्या जीवावर केवळ मनुष्यच नाही तर पशु पक्षी कृमी कीटक सर्वच पोसले जातात. त्याची ही अशी अवस्था नाही. या क्षणापासून माझ्या राज्यात सर्वत्र शेतकऱ्याला मानाचं स्थान असेल. आणि यामध्ये बदल होणे नाही. कुणीही कितीही कसाही कर द्यावा अथवा घ्यावा हा काही स्वैराचार नाही. यापुढे इथल्या प्रत्येक मनुष्याला तो का कर भरतोय, कशासाठी कर भरतोय हे माहित असेल. याची त्याला
पूर्ण संमती असेल आणि त्याच्या बदल्यात त्याला पुरेपूर मोबदला दिला जावा. सदानंदाचा 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 सदानंदाचा. सावकार, शेतकऱ्याचं किती देणं आहे? आता या शेतकऱ्याचं, त्याच्या कुटुंबाचं ऋण तुझ्यावर आहे. तेव्हा इथल्या इथे सर्वांसमक्ष ते तुला फेडायला हवं आणि या ऋणामध्ये तू पण भागीदार आहेस. सरदार, आता या शेतकऱ्याचं ऋण या दोघांकडनं फेडून घ्या. सदानंदाचा 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 नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर गोटा. बाणाई, बाणाई, आयुष्यमान भव. बाणाई, आत्तापतूर मला कधी बी कुणी ह्या नावानं हाक नाही मारली. समदे मला बानूच म्हणतात. तुला बाणाई का म्हणालो याची प्रचिती तुला भविष्यात येईलच. आणि आपण कोण, म्हणजे कोणतं महाराज म्हणायचं? आम्ही कोण हे महत्वाचं नाही, पण महत्वाचं आहे ते आमचं कार्य. मणिमल्लांचा सर्वनाश करण्यासाठी आम्ही जो यज्ञ योजला होता तो सफल झाला. तुझ्या महादेवांवरच्या भक्तीची अनुभूती सर्वश्रुत आहे. तुझ्या केवळ एका बिल्वपत्राने पाड्यावरची तुळा समान झाली. त्याचा देखील यज्ञाच्या आहुतीमध्ये उपयोग झाला. श्रेय वाटपाचं कार्य आम्ही करत आहोत. तेव्हा तुला काय आशीर्वाद हवा आहे माग. म्या म्या काय मागणार महाराज? हा पर महादेवांवरची भक्ती ऐसभर करता यावी आणि त्याच्यात बघ कधी बी आहे ना खंड पडू नये. हा बाणाई, ते तर होईलच, पण अजूनही काहीतरी माग. बोल, काय आशीर्वाद देऊ तुला? पर आता काय मागावं कळना झालंय. हाय तेच मागणं पूर्ण व्हावं, तेच आशीर्वाद द्यावाजी. तथास्तु. बाणाई, तुझी श्रद्धा अपरंपार आहे, निस्वार्थी आहे. त्याचं श्रेय तुला मिळायलाच हवं. आम्ही तुला एक आशीर्वाद देतो. याच धनगर पाड्यावर तुझा भावी वर स्वतः येईल आणि तुझं मन जिंकून तुला घेऊन जाईल. महाराज तुम्ही बसतेत का? तुम्हासनी काय आणून द्यावं काय म्या?
म्या काय आणून द्यावं सांगा जी. तुला काही द्यायचंच असेल तर थोडी बिल्वपत्र आणून दे. जी. तुला काही द्यायचंच असेल तर थोडी बिल्वपत्र आणून दे. याच धनगर पाड्यावर तुझा भावी वर स्वतः येईल आणि तुझं मन जिंकून तुला घेऊन जाईल. माळसा, मला सांग, तू जेजुरी बद्दल काही ऐकलंयस का? नाही. खंडेराय यांच्याबद्दल तुला काही माहित आहे? कोण खंडेराय? हे बघ माळसा, तू आता उपवर झालीस, त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता तुझ्याशी सरळ सरळ विषय काढणंच योग्य. खंडेराय हे जेजुरीचे राजे आहेत आणि तुझ्या विवाहासाठी आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवलाय. खरं तर तुला ह्याची कल्पना द्यायची गरज होती, पण प्रातःकाळपासून तूच कुठेतरी बाहेर गेली होतीस. प्रस्तावाला उत्तर आलं की सारी तयारी करावीच लागेल. मला हा विवाह करायचा नाही. मला कुणाशीही विवाह करायचा नाहीये. हे बघा, हे बोलण्याची ही वेळ नव्हे. रात्रही खूप झाली. तू आता विश्रांती घे. उद्या आपण प्रातःकाळी पहिल्या प्रहरी या विषयावर बोलू. तुम्ही फक्त गोड गोड आणि गोडच बोला. म्हाळसा, मी तुला आश्वस्त करतो, तुझ्या मनाविरुद्ध काहीही घडणार नाही. तुर्तास तरी कुठलंही तडपण आपल्या मनावर येऊ देऊ नको. जेव्हापासून मला कळायला लागलंय तेव्हापासून मी तुमचीच सेवा करत आले. तुम्ही सतत माझ्या सोबत आहात असंच मी मानत आले. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार कधी केला नाही. मग हे काय आहे? जेजुरी खंडेराय विवाह. तुम्ही माझी परीक्षा पाहत आहात का? तुम्ही माझे सर्वस्व आहात. हे तन मन प्राण तुमचेच आहेत. तुम्ही जर माझे नाही झालात तर मी माझ्या देहाला जिवंत ठेवून काय करू?